आता बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची। शिवसेनेची सुनावणी आज तरी होणार का याकडे लक्ष लागलंय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीसाठी बुधवारी कार्यतालिकेत सूचीबद्ध केलंय। मागील 3 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालय अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर शिवसेनेची सुनावणी सूचीबद्ध करण्यात आली आहे। हे प्रकरण कार्यतालिकेत 36व्या क्रमांकावर आहे। तर 3 वर्षांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे। मागच्या सुनावणीच्या वेळी असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की आता अंतिम आपण या सगळ्या प्रकरणाची सुनावणी किंबहुना युक्तिवाद आता सुरू करणार आहोत। मात्र तारीख पे तारीखच मिळते आणि आज तरी या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, हे प्रकरण 36व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतोय, आज तरी सुनावणी होणार का? माधवी, कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठाच्या समोरील प्रकरणावर एका सुनावणी होऊ शकते आणि गेल्या काही दिवस ही सुनावणी सलग सुरू आहे। त्या घटनापीठाच्या सुनावणीमुळे हे प्रकरण लांबणीवर पडू शकतं, कारण दुपारपर्यंत साधारणपणे कॉन्स्टिट्यूशनल बेंचचीच हिअरिंग होणार आहे अशी माहिती मिळते आणि त्यानंतर मग जे रेग्युलर प्रकरण आहेत त्या प्रकरणांवर सुनावणीला सुरुवात होईल। त्यामुळे आता हे पाहावं लागेल की आज तरी या प्रकरणी सुनावणी होऊ शकते का आणि ती एकत्रितपणे केली जाईल का। नक्कीच या संदर्भात सोमेश तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.